काही नाही झालंय. हा हा हो. अरे काय झालं दोघी का रडताय का रडताय? का रडतायत म्हणजे तुझ्या जबाबदारीवर सोडून गेलो होतो या दोघींना. इतक्या हलगर्जीपणानं वागलं असं वाटत नव्हतं वहिनी. आकाश काय बोलतोयस? भाऊजी अहो फोन आला होता म्हणून रूम मध्ये गेले होते फक्त. अहो पण आता कुठे होता तुम्ही? नाही सर, आम्ही फक्त धिंगामस्तीच करत होतो. बेबी तुम्ही आता काही बोलू नका. नाही सर, पण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय बेबी. आम्ही खेळत होतो फक्त. आणि खेळता खेळता तुम्ही माझ्या मुलीला हात उचलणार? काय? बेबी माझ्या मुलींवर हात उगारलेला मला अजिबात चालणार नाही. आणि मुळात तुमची चूक नाहीच आहे. या घरचे काही नियम आहेत. जबाबदारी घ्यायची तर ती नीट पार पाडायची. पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देतोय मी. काय गावनी जबाबदारी सांभाळता येत नाही तर मग घ्यायची कशाला? वंस तर ती सांगतेय ना ती फोनवर होती म्हणून. तर या दोघी मस्ती करत होत्या त्याला ती काय करणार? आई काय का तू घेतलीस तिची बाजू परत? आणि तुम्ही हो, तुम्हाला माहितीये ना आकाशला मुलींवर हात उगारलेला आवडत नाही. आणि मी त्याची आत्या आहे. मी हे असलं काही खपवून घेणार नाही सांगून ठेवते. अहो पण मी फक्त. असू दे आता गप्पा बसा. भाऊजी सॉरी, मी फोन आला म्हणून फक्त. नाही तू काही म्हण ग बाई. कोणीतरी म्हटलंच आहे ना, परक ते परकच असतं आणि आपलं ते आपलंच असतं. माझं काहीच म्हणणं नाही आहे ग. मुलींचा विचार केला म्हणून बोलले मी. बिचाऱ्या मुली. इथे बळा, इथे. माझ्या मुलींना सहानुभूती दाखवायची काही गरज नाही. माझ्या मुलींची जबाबदारी घ्यायला मी एकटा समर्थ आहे. बघा जमलं तर परत असं करू नका. घरात लक्ष दिलं तर सगळं होईल व्यवस्थित. तुला माहिती आहे ना, मुलींच्या बाबतीत तो जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. आणि फोन घ्यायला जाताना मला सांगून जायचं ना, आम्ही काय नाही म्हटलंय का तुला? फोन आल्यावर त्या दोघींना माझ्याकडे आणून सोडलं असतंस ना, तर हा तमाशा झाला नसता. असू दे, फार विचार करू नको.
मग आई आई पण शेट मीच ठेवली होती कंपास पेटी. कशाला छोट्या छोट्या गोष्टी आईला बोलवताय? काय झालं? साफसफाई करताना सापडली मला, ठेवली मी इथेच. हे काय माझं काय होतं ना, एक काम करत असताना दुसरं काम सांगितलं ना तर माझी गडबड होते. घ्या. आता बघत काय बसलीस? दुसरी कामं नाही येत. मला सांगायचं ना, कंपोस्ट इकडे ठेवली आहे, उगाचचा त्रास करून घेतलास. हो 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 हो. फुटबॉल. मला हाऊसच फुटबॉल हवा होता. चलो लेट्स प्ले टुगेदर. बनी शेट माझ्याशी कशाला खेळताय? आई बरोबर खेळा. झालाय बसून. मला माहिती आहे, बाबाने दिले ना हे गिफ्ट. माहित नाही, घराबाहेर ठेवला होता फुटबॉल, मी फक्त आत आणला. आजोबा 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 आजोबा. आजोबांना कशाला आवाज देतोय? हा गेम बॉयज असते रे. बनी, कोण म्हणाल फुटबॉल फक्त बॉयजच खेळू शकतात? गर्ल्स पण हा गेम खूप छान खेळू शकतात. आणि मला असं का वाटतंय की तू माझ्यासोबत फुटबॉल खेळायला घाबरतोयस. वसू, तू अगदी बरोबर ओळखलंस. हा तुला घाबरलाय म्हणून आजोबा आजोबा माझ्या बरोबर खेळायला या म्हणून मला हाका मारतोय तू. आजोबा आजोबा माझ्यासोबत खेळायला द्या. Yes. अरे 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 माझे कंबर, आय 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 आय. बनी, माझे गुडघे गेलेत रे, फार दुखतायत ते एकदम. हा वसू, आता तू पण आवर. हा ना पुरता घाबरलाय तुला. आता हा काय खेळत नाही तुझ्याशी. आजोबा आम्ही गर्ल्सला अजिबात घाबरत नाही, समजलं का? असं लेट्स सी. हा लेट्स सी. आणि आई, मी तर तुला एका चुटकीत हरवीन. बनी, मला सांग, तुला हे गर्ल्स बॉयज वगैरे कोण शिकवतं रे? बनी, गर्ल्स बॉयज असं काहीही नसतं, दोघेही समान असतात, कळलं? मग आम्हाला क्लासमध्ये सेपरेट सेपरेट का बसवतात? अच्छा, असं आहे का? मी बोलते टीचरशी. चला 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 लवकर चला, मी आलोय. चला. ओ आता का आलात? आता तर आमची टीम पडली. अरे पण एक काम राहतच ना, अंपायर. हा 1 2 3. आई, आउट ना क्रिकेट मध्ये असतं. अच्छा, हो का? हा फाऊल झालाय आणि तुला पेनल्टी मिळाली. चल मार आता पेनल्टी. आई, तू राहूच दे, मी शाळेतच शिकेन. पण खूप मज्जा
तुमची मजा 200 रुपयाला पडली. सॉरी, खूप त्रास झाला ना तुम्हाला? पण पुन्हा असं नाही होणार कधीच. सॉरी बाबा, मी नवीन पॉटमध्ये रोपटं लावते. अगं चल, हा हा बनीच्या शाळेची वेळ होत आली. हा 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 बनी उठ बनी बाळा. शेठ, उठा 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 उठा. चला चला लवकर. शाळेची वेळ झाली उठा. ना. पोळी खाऊन जायचे. हा हा तूप साखर लावून देणार आहे. हा? चला 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 लवकर लवकर चला. लवकर तयार व्हायचं आता. चला हा. चला चला पटकन आवरायचा बनी शेठ. अरे चल बनी बनी शेठ, चला. चला चला, लवकर चला, लवकर चला, चला. वसू, आज बॉल मागितला तर आणून दिलास, उद्या बाबा मागितला तर काय करशील? बनी, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. मग बघ, तुला बाबाची कमतरता भासणारच नाही. 15 लाख गेस्ट आलेत, पण एंट्री इतक्या लोकांची का दाखवत नाहीये? फक्त 1700. नेमकं चुकतंय कुठे? भास्करराव, तुमचं काउंटिंग चुकतंय. हा? काय चाललंय? दादा, हा कितींदा बोललोय जरा पेपर आपण जपून वापरूया. तुला माहितीये ना किती झाडं तोडली जातात माहितीये का? म्हणून बोलतोय जरा आपण सगळेच ना हा पेपर जपून वापरूया. अरे दादा, ओरडत नाहीये, घाबरू नकोस. मला सांग ना काय गोंधळ झालाय? अरे हे बघ ना, हे टॅलीच होत नाहीये. दादा, एक कशी टॅली होणार आहे? हा हे बघ ना, अखिलने तुला हेडिंग चुकीचे दिलेत. 1700 गेस्ट आणि 15 लाखाची ऑर्डर. त्यांनी ते सगळं एक्सचेंज करून टाकलंय. अरे हा तरी म्हटलं माझं गणित चुकलं कसं? हा, आणि मला माहिती होतं माझा दादा कधीच चुकणार नाही. अरे असं तुला वाटतं आकाश? बघितलं का बेबी, माझी चूकच नाहीये. पण काय आकाश, काही लोकांना वाटतं की भास्कर निबळट आहे, अपयशी आहे, वेंधळ आहे. दादा, सगळे नको. अरे पण असं नाहीच आहे. हो, मला सांगाय, तू महाशय अखिल आहे कुठे? अरे असेल इथेच कुठेतरी, आत्ता इथे होता. तो बघ कॉल सेंटर उडून बसलाय. करूया का? लवकरच करू प्लॅन तो. अखिल, ऐक ऐक झालं असेल तर बोलूया का? हा हा आलो आलो. दादा बोलवते, मी तुला करतो नंतर फोन. आलास? आलो आलो. हा ठेव नको प्लीज. हा हा काय रे? हा काय गडबड करून ठेवलीस तू? अरे तुझ्यामुळे दादाचा एवढा गोंधळ झालाय ना. पण सगळं काय विचारतोय मी? अरे अरे आकाश, जाऊ दे रे, लहान आहे तू. अरे मी किती गोंधळ घालत असतो. जाऊ दे, तो नाही करणार परत. असं नाही करायचं परत, समजलं ना? सॉरी. पण दादा, तुला माहिती आहे ना हा सगळा गोंधळ कशामुळे झालाय ते? कशामुळे? अरे नो फ्रेंड. काय आहे? चला, आता चूक झाली आहे ना. हा आता प्लीज सॉल्व्ह कर. चल बघू ना हा. काय झालं, बघूया सर. बसा. साखर किती? अखिल, मी गोड चहा पितो.
म्हणून गोड बोलतो आणि भास्करराव गोड वागतो सुद्धा, कळलं का? दोन चालेल? तीन ठीक आहे. अहो आता काय अख्खी बरणी होतो का मी? कळतंय मला तुम्ही रागावलत ना माझ्यावर काल रात्री. ते भी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्यासाठी, या घरासाठी, या कंपनीसाठी तुम्ही काय, तो असतो ना तो अंधारात लुकलुकणारा काजवा, जिथे जिथे अंधार आहे तिथे तुम्ही उजेडासारखी लुकलुकत असतात आमच्यासाठी. जेव्हा केव्हाही आमच्यावरती कुठल्याही अडचणी येतात तेव्हा तेव्हा जो होप असतो ना, तो होप तुम्ही आहात. जाऊ द्या ना प्लीज, माफ करा मला. अहो आता माझा होपच माझ्यावरती रुसेल तर माझं काय होणार? मला तरी कुठे सहन होत होतं, मी तुमच्याशी बोलत नाही येते. हे होईना बात. या चहा प्या. हे तुम्ही नक्की इतका गोड चहा पिणार आहात? सांगितलं ना अखिल, मी गोड चहा पितो. घ्या. हा वहिनी, काय झालंय? डोनट हवंय मुलींना. चिनू मनू बाबा देतील हा डोनट. अरे आली आली. ठेवा ठेवा लवकर ठेवा वरती व्यवस्थित. हा हा ते ठेवा तिकडे. हा हिशोबात. हे दोन घ्या बघू माझ्याकडनं. हा चला लवकर लवकर. छान आहे. हा ताई, संतोषची तब्येत बरी आहे ना? हे घ्या आणि हे पण घ्या. हा अरे वा 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 वा. वसू, एक वेळ सूर्योदयाची दिशा बदलेल पण तुझा काही नियम चुकणार नाही. हा बनीशेठ, हा तुमची नर्सरी एकदम मस्त आहे ना? बाबाला थोडंसं काम संपवायचंय, ते पटकन संपवतो आणि मग डोनट ऑर्डर करतो. ओके? आम्हाला पेंटिंग करायचंय. अच्छा, नेल पॉलिशने पेंटिंग करायचंय तर हा हे घ्या. हे तुझं आणि हे तुझं. ओके चला. झालं. बाबा, डोनट्स. अरे हो, डोनट्स विसरलो. आज जाऊया आणि मस्त डोनट ऑर्डर करूया आणि ब्रेकफास्ट करूया. चला. चटणी कुठे आहे तुझी? नुसतं काय डोसा खाते काय? काय तिकडे लक्ष दे. चटणी दे तिला. नुसतं डोसा खाणार आहे कधी? आणि चटणी देऊन मला डोसा दे. हो देते. काय गवनी? मी काय म्हणते, तू त्या मुलीला ओळखत सुद्धा नव्हतीस नाही, तरी तिला मागणी घालून मोकळी झालीस आणि नुसती मागणी घातलेली बांगडी दिलीस तू. अगं जयू, काय चाललंय काय तुमच्या दोघींचं? लक्ष नको देऊ. तू सांग काय झालं पुढे? अगं ती मुलगी दिसायला इतकी सुंदर होती ना, नंतर कळलं आगाऊ एक नंबरची. आणि आता कुठल्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला कळतं का की हिचं लग्न झालंय का, ही डिवोर्स येते नाही? काय हवंय का तुला काही? नाही अगं, कसं कळणार आहे कोणाच्या चेहऱ्यावर डिवोर्स वगैरे आहे? तेच तर म्हणते. आता पण तिला माहिती होतं ना तिचा डिवोर्स झालाय ते, पण त्या लग्नामध्ये अशी काय पुढे पुढे करत होती जसं काही स्वतःच लग्न आहे, होतं मैत्रिणीचं लग्न. आणि बघ तुला सांगते जयू, मला माझ्या मुलासाठी डिवोर्सी मुलगी अजिबात नकोय. बरोबर आहे. बाई इतके वाजले का? ए मी निघते ग जयू, उशीर झाला खूप. नाही नाही निघते निघते. काय अगं ते वाढलेलं तरी खाऊन जा. नको ग, एक मीटिंग आहे ग महत्वाची, निघते मी. हा हो पण नंतर येईन सावकाशपणे डोसे खायला. हा अवनी, डोसे मस्त झाले होते. थँक्यू. परत या. हो हो.
डिवोर्सची मुलगी नकोय हं? अजिबात नकोय, काळजीच करू नकोस हं? बरोबर. जय, येते मी, हं? चल अच्छा अच्छा. आई तुम्ही पण खाऊन घ्या, गरम गरम वाढते. काय काय विचार करताय? बसा, आणते. म्हणजे ऐका ना, मी ठरवलंय हा. काय? आपल्या आकाशसाठी जर मुलगी शोधायची वेळ आली ना, तर एखाद्या वेळेला मी एका विधवेचं भलं करीन, पण डिवोर्सी मुलगी मला चालणार नाही. अगदी बरोबर आहे वहिनी. याच्यावर ठाम राहतो. अरे अगं वहिनी, मी खाते कधी वाजलो. लेट्स गो, ब्रेकफास्ट टाइम, ब्रेकफास्ट टाइम. चला चला. चिनू मनू, बाबा तू म्हणाला होतास की डोनट्स खायचेत म्हणून. नाही, असं अचानक काय झालं तोंड पळायला, थांबा थांबा मी मागवतो. काय काकी तू मेंदू वडा पण केलायस? मेंदू वडे नाही, मेदू वडे. मेंदू वडे सांगितलंच नाही. बरं आता खा. जरा पाणी पिणी द्या त्यांना जरा. काय तुझं लक्ष नाहीये? देते आत्या. पोरांच्या घशात घास अडकतो, मग पाणी दे त्यांना. वहिनी, ते सॉरी. वहिनी ते वहिनी ऐक ना. वहिनी, आय एम सॉरी. आई तुला पण सॉरी. आय नो मी काल खूप बोला. अरे मी सॉरी बोलतोय ना मी आता. वहिनी, आय एम रिअली सॉरी. डोनट ऑर्डर केलेत ना? ऑर्डर कॅन्सल केली आहे मी. मग मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप करता या दोघींचं करता. आई मला सांग ना हा, हे शिस्त लावायला हातच उचलायला पाहिजे असं नाही आहे ना. मग म्हणून हायपर झालो होतो मी. वहिनी, मी अजून दुसरं वहिनी आय एम सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. यासाठी एक उपाय आहे. कोणता? तू सांग ना मला. मी तयार आहे. तू सांग मला. मी खरंच तयार आहे. तू काही सांग. बरं झालं तूच विषय काढला. आता सांगा तरी काय करायचंय? लग्न कर. पुन्हा परत तेच. तुम्ही लग्नाचा निर्णय घ्याल तेव्हा घ्याल, पण एकदा तुमचे पाय बघा. त्याचं काय करायचं? आणि काय सुमनताई, या रोपट्याची पानं पिवळी पडायला लागली आहेत. रोज पाणी घालता का? हो. आता किमान 2 दिवस तरी पाणी घालू नका. यांना जास्त पाणी लागत नाही. आता इथे बघा किती गडबड झाली आहे. ही उन्हात ठेवायची रोपटी आहेत. यांना असं सावलीत ठेवू नका. या हे मी ठेवते. काय रे, काय झालंय? एरवीसारखं बहरत नाहीस आता. बहरणं कमी केलंयस. एरवी किती फुलांनी बहरलेला असायचास. काय झालंय? मी पूर्वीसारखं लक्ष देत नाही म्हणून रुसलायस का? चिडलायस का माझ्यावर? आता तू म्हणलीस ना, मग नक्की बहर येईल त्याला. अगं असं मी नाही, लोक म्हणतात
की तुझ्या परवानगीशिवाय आपल्या नर्सरीमध्ये एकाही झाडाला फूल येत नाही हा. बाबा काही बोलता. वसू अगं किती कामं करशील. बनीला शाळेत सोडशील, घरी जाऊन सुशिलाला मदत करशील, मग गाण्याचा क्लास घेशील, मग इकडे येऊन परत सगळी कामं करशील. हा अगं काही कामं इतरांवर टाळ ना. अगं एकटीच सगळी कामं करायला लागलीस ना तर थकशील ना बाळा तू. हा बाबा या सगळ्याचा कधी थकवा येईल का मला. आणि असंही ही सगळी कामं करायला मला खूप आवडतं. मनापासून करते मी अगदी तेच करायला आली आहे. आणि या झाडा फुलांचं म्हणाल तर ते आपलं घर चालवतात. आपण काय देतो त्यांना. सूर्यप्रकाश, माती आणि पाणी. बदल्यात ते आपल्याला खूप छान छान फुलं देतात, फळं देतात. मग आपण यांची काळजी नको घ्यायला. आणि हे सगळं मी नाही करणार तर कोण करणार. बाबा मला तुमच्यासाठी इतकं काही करायचं ना की तुम्हाला तुमच्या मुलाची कमतरता कधी भासलीच नाही पाहिजे. अगं तो असताना तर त्याने एवढं काही केलंच नसतं. तू माझा मुलगाच आहेस. हो ना. माईला सांगा ना मुलाला कधी सासरी पाठवतात. आणि असे मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीये. आओ बेबी अखिल एक मिनिट येता का. आलो आलो. दादा दादा तुझं टॅली होऊ दे आरामात. हो हो हा. काय झालं सर. कालच्या इव्हेंट मध्ये जी फुलं आली होती ती काय बरोबर नव्हती. तुम्ही परस्पर व्हेंडर चेंज केलाय का. नाही रेग्युलर वेंडरच होता निसर्ग नर्सरी. पण यावेळेस नेमकं का असं केलं तेच कळत नाही. ठीक आहे काम करा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बोला जरा. हा आणि विचारा काही प्रॉब्लेम आहे का. हा अखिल ये जरा आता बोलतोच. नाही नाही असं काही करायचं नाहीये प्लीज. शांतपणे जाऊन बोलून या. म्हणजे आपले रेग्युलर वेंडर आहेत काही प्रॉब्लेम नको आहे मला. हा हो